Once more! Once more! Once more! शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण हा अलाइट मोशनमध्ये क्रिएट करणार आहोत. तर अलाइट मोशनमध्ये शेक इफेक्ट आणि बेटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत. तर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलही नक्की जॉईन करा. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बेटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथं सॉन्ग आहे बिट लावून दिलेलं आहे. तर प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून एक तुमचा फोटो ॲड करून घ्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर हा फोटो फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल. ह्या फोटोची लेंथ लास्टपर्यंत ओढून घेऊन ह्या फोटोला अशा प्रकारे खाली आणून घ्यायनंतर 2.11च्या बीटला येऊन हा फोटो कट करून घ्यायचा आणि या फोटोला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे. नंतर बॅग घेतल्यानंतर आपले शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथं सुरुवातीच्या 2 लेअर तर डब्यावर क्लिक करून कॉपी टू लेअर करून घ्यायच्या. नंतर बॅग घेतल्यानंतर आपलं बेटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर ह्या डब्यावर क्लिक करून पेस्ट टू लेअर करून टाकायचे. नंतर ह्या शॅडो क्लिक करून इथून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. नंतर ह्या दोन्ही लेअर्सला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे. नंतर आपला फोटोला जो काय फोटो आहे आपला तो लास्ट होऊन असा ओढून घ्यायचा. आपला व्हिडिओ इथं बनवून थोडा झालेला आहे. तर नंतर आपल्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी बॅग घेतल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन इथून पहिल्या फोटोचा हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. नंतर बेटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. नंतर बॅग घेतल्यानंतर शेक इफेक्टमध्ये पुन्हा जाऊन इथून पुन्हा हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. नंतर बेटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्या ह्या दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर आपला व्हिडिओ हे तो पूर्ण बनवून झालेला आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.